नमस्कार मित्रांनो, काल मैदान बेलमाची या ठिकाणी झालं, परंतु काय फायनलला एक अपघात झाला असता. गाडीचा एक होता वाचला म्हणावं लागेल. अवघड आहे. काल अपघात एक बकासूरच्या गाडीचा झाला असता आणि तो अपघात सगळ्यांनी बघितला असता. आता शेवटी ते कॅमेऱ्यामध्ये कैद नाही झालं, परंतु त्या ठिकाणी समालोचक होते. त्यांनी सांगितलं की नानांनी खरंच जीवाची बाजी लावली आणि तो कासरा जो आहे तो वढला. त्याच्यामुळे जो अपघात जो आहे एक टळला. सगळे म्हणतील की नक्की काय विषय काय आहे. सांगतो, काल बकासूरच्या गाडीचा अपघात होता वाचला आहे बरं का. सगळ्या महाराष्ट्राला एक धक्का बसला आहे काल, ज्यावेळेस समालोचकांनी सांगितलं की नाना या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक ज्येष्ठ ड्रायव्हर आहेत, अनुभवी ड्रायव्हर आहेत. त्यांचा अनुभव शेवटी कामी आलाच पुढे. ज्यावेळेस फायनल सुटला, बकासूर आणि चेंडू आणि साईडला गाडी होते चिक्याची जोडी. त्याच्यावरती गाडी होती, ड्रायव्हर होते आपल्या विठ्ठल आणि बकासूरच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण होते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. काय झालं, गाडी खालून सुटली. गाडीनं निकाल रेषेनंतरनं निकाल रेषेवर पोहोचलीच होती गाडी, परंतु काय झालं, ज्या फाट्या आहेत त्या फाट्यामधून गाडी जी आहे ती चिक्याची एक अशी सरळ म्हणजे निकाल घेतल्यानंतर गाडी थोडीशी क्रॉस गेली आणि ती गाडी बकासूर शेजारीच होता. बकासूरकार उजव्या खांदी होता ना फायनलला, परंतु ती गाडी जी आहे ती बकासूरच्या अंगावर जाणारच होती. तोपर्यंत नानाने कासरा ओढला आणि एक मोठा अपघात जो आहे तो टळला असं म्हणावं लागेल. हात जोडून एक विठ्ठल नानांना एक मोठा अपघात तुमच्यामुळे नाना एक टाळला. खरंच अनुभव असतो. तुम्ही काल बघितलं एक सेमीफायनलला एका गाडीचा अपघात झाला. ड्रायव्हर सुखरूप असतील ते, परंतु जरा थोडंसं काय झालं बेकार वाटलं. ते सुद्धा एक अपघात बेकार वाटला. गाडी बैल दोन्ही पण पडली पुढं. नशीब ड्रायव्हरला काय नाही झालं, बैलांना पण काय नाही झालं असं मला तर वाटतंय. बघूया परंतु मी कालच व्हिडिओ बनवणार होतो, परंतु काय होतं आहे थोडासा अंधार पडला की आपल्या घरी थोडीशी लाईट प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे स्टुडिओ एवढं नाही आपल्या घरामध्ये असं म्हणावं, असं छोटंसं घर आहे. त्याच्यामुळे मला सकाळचाच व्हिडिओ बनवावा लागतो. म्हणून म्हटलं सकाळी लवकर व्हिडिओ टाकावा, तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी टाकावा की नाना होते म्हणून बकासूरच्या गाडीचा अपघात जो आहे तो टळलेला आहे. नाहीतर अवघड झालं असतं बरं का. कारण की तुम्हाला माहितीच आहे या बकासूरवरती एवढे लोक प्रेम करतात. त्याला जर एखादी इजा झाली असते तर खरंच खूप लोकांना वाईट वाटलं असतं. परंतु हा अपघात जो आहे तो टळलेला आहे कालच आणि गाडी सुखरूप दोन्हीही नानांचं ड्रायव्हिंग सगळ्यांना माहीत आहे. एक अनुभवी ड्रायव्हर आहेत ते, त्यांना माहिती आहे गाडी कशी ओढायची. एखाद्या गाडी अंगावरती जरी जात असेल कुठल्या बैलाला हँडल करायचा, मग कुठल्या बैलाला असा दाबून धरायचा, सगळा अनुभव. शेवटी अनुभवच असतो. परंतु एकदा झाले असं बकासूरच्या बाबतीत. तुम्ही बघितले बकासूर कुठेतरी पुणे जिल्ह्यामध्ये मैदान होतं, गाडी पुढे चाललेली आणि बकासूरची गाडीनं असं साईडला गेली आणि बकासूर पडला खाली. महाराष्ट्र अख्खा दुःखाच्या डोंगरामध्ये होता. बकासूरला काय झालं शेवटी बघा त्या नंदीवरती खरंच खूप लोकांचं प्रेम आहे. तो जोपर्यंत पळतो आहे तोपर्यंत बैलगाडा शर्यत क्षेत्र एक चांगल्या प्रमाणात बघितलं जातं आहे. त्याची खूप क्रेज आहे बकासूरची. आणि विठ्ठल नानांची सुद्धा एक मोठं नाव आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. त्यांचेसुद्धा खूप सारे फॅन्स आहेत. एक मोठा अपघात जो आहे तो टळलेला आहे बकासूरच्या गाडीचा, चेंडूच्या गाडीचा. ज्यावेळेस चिक्याची जोडी निकाल रेषेनंतर अशी साईडला गेली त्यावेळेस गाडी अंगावर जाणार होती. तेवढ्याच विठ्ठल नानांनी ती चालाकीपणा केला आणि तो कासरा जो आहे तो ओढला असं समालोचकांनी सांगितलं. आणि तेच मी तुम्हाला सांगतो आहे, कॅमेऱ्यामध्ये कैद जे आहे ते नाही झालं, कारण की जे त्या ठिकाणी असतील त्यांनाच माहीत असेल. परंतु एक मोठा अपघात जो आहे तो टळलेला आहे बकासूरच्या गाडीचा.
आणि बघूया एक दुसरा एक व्हिडिओ येईल माझ्या चॅनलवरती, नवीन चॅनलवरती येईल. काय व्हिडिओ आहे बघा, एक 9च्या दरम्यान येईल.